ओके. चला आज आपण टाइम अँड डिस्टन्स त्याच्यावरची एक्झाम्पल पाहणार आहोत. तर टाइम अँड डिस्टन्ससाठी सगळ्यात महत्त्वाचा फॉर्म्युला कोणता आहे? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीड इज इक्वल टू स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. आणि याचं युनिट दोन युनिट आहेत बघा. पहिलं युनिट काय आपण म्हणतो? किलोमीटर पर आवर मध्ये असतं. किलोमीटर पर आवर मध्ये असतं और मीटर पर सेकंड मध्ये असतं. म्हणजे एक लक्षात घ्यायचं की प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना एकतर तुमचं डिस्टन्स जर किलोमीटर मध्ये असेल, डिस्टन्स किलोमीटर मध्ये असेल तर टाइम तुमचा आवर मध्ये पाहिजे. ओके. आणि जर डिस्टन्स मीटर मध्ये असेल तर टाइम तुमचा सेकंद मध्ये पाहिजे. तर कारण की कधी कधी जर तुम्हाला स्पीड स्पीड हे किलोमीटर पर आवर मध्ये दिलं आणि टाइम जर तुम्हाला सेकंद मध्ये विचारला तर तुम्हाला ते कन्वर्जन जमलं पाहिजे. आता जर आपल्याला किलोमीटर पर आवरचं स्पीड दिलेलं आहे एक्स किलोमीटर पर आवर, तर त्याचं मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्जन करताना एक्स इंटू 5/18 मल्टिप्लाय करायचं. आणि ज्यावेळेस तुमचं स्पीड एक्स मीटर पर सेकंद दिलेलं असेल आणि त्याचं कन्वर्जन तुम्हाला किलोमीटर पर आवरमध्ये करायचं असेल तर एक्स इंटू 18/5 करायचं. एक्स इंटू 18/5 करायचं. आता याच्यात कन्फ्युजन होतं कधी कधी आपलं एक्झाममध्ये की 18/5 न मल्टिप्लाय करायचं का 5/18 न मल्टिप्लाय करायचं. तर एक लक्षात ठेवायचं की इथे मीटर आहे म्हणजे लहान व्हॅल्यू आहे, किलोमीटरपेक्षा लहान व्हॅल्यू आहे. म्हणजे आपण काय घेणार? पहिल्यांदा 5 वरती घेणार. इथे बघा किलोमीटर वरती आहे म्हणजे मोठी व्हॅल्यू आहे म्हणून 18 वरती घेतलं. बस हा एवढा फॉर्म्युला लिहून घ्या. लगेच आपण एक्झाम्पल ह्याच्यावरती सॉल्व्ह करू. आणि बेसिक फॉर्म्युला हा जो आहे सगळीकडे अप्लाय करायचा आपल्याला. बरोबर याचं किती येते आन्सर? बघा आता अजून सॉल्व्ह नाही झालं कोणाचं, व्हायला पाहिजे होतं. बघा आता ही काय दिली आपल्याला? ट्रेन ट्रॅव्हल्स 82.6 किलोमीटर पर आवर. हाऊ मेनी मीटर्स विल इट ट्रॅव्हल इन 15
मिनिट. तर 15 मिनिटामध्ये किती मीटर ती ट्रॅव्हल करेल. म्हणजे हे काय दिलेलं आहे आपल्याला, पहिल्यांदा डिस्टन्स दिलेलं हे काय ॲट अ स्पीड 82.6 किलोमीटर पर आवर, म्हणजे स्पीड दिलेलं आहे 82.6 किलोमीटर पर आवर. पुढचा टाइम कशामध्ये दिलेला आहे, तर टाइम दिलेला आहे 15 मिनिटामध्ये किती डिस्टन्स कव्हर करेल हे आपल्याला काढायचे. आणि डिस्टन्स कशामध्ये काढायचे आपल्याला, मीटरमध्ये काढायचे. डिस्टन्स हे मीटरमध्ये काढायचे, डिस्टन्स मीटरमध्ये काढायचे. मग पहिल्यांदा काय करू आपण, याचं जे आहे ते युनिट कन्व्हर्जन करून घेऊ, स्पीडचं आणि टाईमचं. स्पीडचं कशामध्ये करून घेऊ, मीटर पर सेकंदमध्ये करून घेऊ. म्हणजे 82.6 इंटू 5/18 हे काय झालं, मीटर पर सेकंद. टाइम किती झाला, आता टाईमचं सेकंदमध्ये करून घेऊ. हे 15 मिनिटाचं आहे, त्याला 15 गुणिले 60. ओके. आता स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, हा बेसिक फॉर्म्युला आपला. स्पीडच्या ठिकाणी स्पीड ठेवा, किती 82.6 इंटू 5/18 इज इक्वल टू डिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे, डिवायडेड बाय टाइम 15 इंटू 60, 15 इंटू 60. तर डिस्टन्स इज इक्वल टू किती येईल, 82.6 इंटू 5/18 इंटू 15 इंटू 60, 15 इंटू 60. मग इथं 6×3=18, 6×10=60, 3×5=15, म्हणजे वरती व्हॅल्यू काय राहिल्या 82.6 इंटू 5 इंटू 5 इंटू 10. या 10 पॉईंट घालून टाकू आपण, म्हणजे काय आलं 82.6 इंटू, सॉरी पॉईंट नाही राहणार आता, 10 आपण घालवतो, 826 गुणिले 25. आता याचं जे कॅल्क्युलेशन येईल ते आपलं फायनल ॲन्सर असेल. आता याचं मल्टिप्लिकेशन केलं किती येईल, 25 150, 15, 25 दुणे 15, 50 आणि 15 65, 40 6, 25 8 200, आणि हे वरती 6 म्हणजे 206 मीटर. तर एवढे डिस्टन्स ते कव्हर करेल. उत्तर का आलं नाही, यायला पाहिजे होतं ना. गेले म्हणे. ओके. तर आता हे पुढचं सॉल्व करायचं तुम्ही. सॉल्व करून उत्तर सांगा बरं.
1.2 मिनिट. बघू चेक करू आपण. हाऊ मेनी मिनिट्स डज आदित्य टेक टू कव्हर डिस्टन्स ऑफ 400 मीटर इफ ही रन ॲट अ स्पीड ऑफ 20 किलोमीटर पर आवर. तर आपल्याला आता स्पीड किती दिलेलं आहे? 20 किलोमीटर पर आवर. 20 किलोमीटर पर आवर. ओके, याचं युनिट कन्वर्जन करून घेऊ. 20 इंटू 5/18 मीटर पर सेकंद. त्याच्यानंतर ना डिस्टन्स दिलेला आहे 400 मीटर. ओके, आता काय आपलं फक्त फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीड किती दिलेलं आहे आपलं? 20 इंटू 5/18. डिस्टन्स किती दिलेलं आहे? 400 डिवायडेड बाय टाइम. टाइम या साईडला घेऊ आपण. 400 डिवायडेड बाय 20 इंटू 5 इंटू 18. हे 18 आहे, ते वरती जाईल. म्हणजे 20×5 100. हे 0 0 जाईल, 4 शिल्लक राहील. मग टी इज इक्वल टू 36 आणि 72 सेकंद झाले. आता 72 सेकंद झाले. आपल्याला काय विचारलेलं आहे? त्यांनी मिनिट विचारलेलं आहे. तर 72 सेकंद म्हणल्यावरती आपण कसं करणार आता याचं? 72 भागिले जर 60 केलं तर किती येते? हे 1/12/16 म्हणजेच 1/5. 1/5 मिनिट असं पण घेऊ शकता तुम्ही. 1/5 किंवा 1.2 मिनिट देखील बरोबर आहे. बघा बरं आता याचं काय ते उत्तर बघा, चेक करा. फिफ्टीन किलोमीटर पर आवर. ओके, चलो चेक करो. A cyclist cover a distance of 750 meter in 2 minutes 30 seconds. What is the speed in किलोमीटर पर आवर? तर आपल्याला हे डिस्टन्स दिलेलं आहे 750 मीटर. टाइम दिलेला आहे 2 मिनिट 30 सेकंद. म्हणजे किती होईल याचं सेकंदमध्ये कन्वर्जन करू. 2 इंटू 60 प्लस 30 म्हणजे 120 प्लस 30. 120 प्लस 30 150. 150 सेकंद झालं. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. ओके, मग डिस्टन्स किती आहे आपलं? 750. टाइम किती आला आपला? 150. आता 15×4=75 म्हणजे 5 मीटर पर सेकंद आलं. 5 मीटर पर सेकंद आलं. तर आता आपल्याला कन्वर्जन कशामध्ये करायचे? किलोमीटर पर आवर यायचे. म्हणजे किलोमीटर पर आवर मध्ये करताना आपण काय करतो? 18/5 हे किलोमीटर पर आवर त्याला मल्टिप्लाय होईल. म्हणजे काय होईल? आन्सर येईल आपलं 18 किलोमीटर पर आवर. 18 किलोमीटर पर आवर.
स्पीड इज इक्वल टू 18 किलोमीटर पर आवर. 10.8 कसं आलं तुमचं? बघ करेक्ट करून घ्या, 18च उत्तर येईल. ओके. हा, नेक्स्ट. बरोबर. आता याचं याचं ट्राय तरी करा, कारण हे जरा थोडस आहे. आपल्याला स्पीडचा रेशो काढायचा आहे. त्यांच्या स्पीडचा रेशो काढायचा आहे. अज्युम करा काही व्हॅल्यू. बरोबर 2-3 मिनिटात, नाही तर मग आपण सॉल्व्ह करू. चला सॉल्व्ह करू जरा थोडे. अ डॉग टेक्स 4 लिप्स फॉर एव्हरी 5 लिप्स. म्हणजे डॉग काय दे करतो की डॉग आणि रॅबिट, डॉगच्या 4 उड्या झाल्यानंतर त्यावेळेस काय रॅबिटच्या 5 उड्या येतात. म्हणजे डॉग अशा 4 उड्या मारस्तवर रॅबिटच्या किती 5 उड्या होऊन जातात. दुसरं काय दिलंय त्यांनी, बट 3 लिप्स ऑफ डॉग्स आर इक्वल टू 4 लिप्स ऑफ रॅबिट. 3 लिप्स ऑफ डॉग आर इक्वल टू 4 लिप्स ऑफ रॅबिट. म्हणजे काय की अशा डॉगच्या 3 उड्या असतील, त्या रॅबिटच्या 4 उड्या बरोबर आहेत. त्या रॅबिटच्या 4 उड्या बरोबर आहेत. 3 लिप्स ऑफ डॉग इज इक्वल टू 4 लिप्स ऑफ रॅबिट. मग मी जर आता असं म्हणलं की ही जी डॉगची 1 उडी आहे त्याला जर मी एक्स मानलं आणि रॅबिटच्या 1 उडीला आपण काय मानलं, वाय मानलं, ते जे डिस्टन्स कव्हर करेल तेवढ्याला. मग आता याचं इक्वेशन कसं मांडता येईल आपल्याला, हे किती 3 उड्याच आहे ना, म्हणजे 3x इज इक्वल टू 4y. 3x इज इक्वल टू 4y. एक्स इज इक्वल टू काय येईल, 4/3y. आता दुसरा एक कन्सेप्ट बघा इथे नवीन येईल, तो म्हणजे काय की जेवढी तुमचं स्पीड असेल त्या प्रमाणातच तुम्ही डिस्टन्स कव्हर करताल ना. म्हणजे जसं तुमचं स्पीड असेल
एखाद्याचं स्पीड जर जास्त असेल तर तो जास्त डिस्टन्स कव्हर करेल. एखाद्याचं स्पीड काय असेल कमी असेल तर तो कमी डिस्टन्स कव्हर करेल. आता म्हणजे काय करणार आपल्याला रेशिओ काढायचा ना, मग रेशिओ स्पीड ऑफ कुणाची डॉग टू रॅबिट. रेशिओ ऑफ स्पीड रेशिओ रेशिओ ऑफ स्पीड ऑफ डॉग टू स्पीड ऑफ रॅबिट. बरोबर. तर याला जर मी असं म्हणलं की हा रेशो कशाच्या प्रपोर्शनेट असेल की डिस्टन्स कवर्ड बाय डॉग डिवायडेड बाय डिस्टन्स कवर्ड बाय रॅबिट. डिस्टन्स डॉग आणि डिस्टन्स रॅबिट. बरोबर ना. म्हणजे आपल्याला स्पीडचा रेशिओ जर काढायचा असेल, जर समजा आपण असं म्हणलो की एका तासामध्ये एक जण 20 किलोमीटर गेला आणि दुसरा किती गेला 40 किलोमीटर गेला, तर त्यांच्या स्पीडचा रेशिओ काय असेल? तर आपल्याला डायरेक्टच 20/40 असं करू ना, म्हणजे त्यांचे डिस्टन्स हे त्यांच्या स्पीडच्या प्रपोर्शनेट असतं. म्हणून आता इथे डिस्टन्स किती कव्हर होईल बघा. डॉगची फ्रिक्वेन्सी किती आहे? डॉगची 4. 4 इंटू डिवायडेड बाय रॅबिटची फ्रिक्वेन्सी 5 इंटू वाय. कारण की ही डिस्टन्स जसं कव्हर करेल कसं होईल? डॉगची एका उड्यामधलं डिस्टन्स किती आहे? एक्स. आणि डॉगची फ्रिक्वेन्सी किती आहे? फ्रिक्वेन्सी म्हणजे कसं किती वेळा उड्या मारतात ते. कारण की याच्या 4 उड्या होतो याच्या 5 उड्या होतात. म्हणजे 4 इंटू एक्स डिवायडेड बाय 5 इंटू वाय. आता एक्सची व्हॅल्यू आपण काढलेली होती. तर एक्सची व्हॅल्यू काय होती? 4 इंटू 4/3 वाय डिवायडेड बाय 5 इंटू वाय. वाय वाय कॅन्सल होईल. म्हणजे याचं उत्तर येईल आपलं 4 चौक 16 आणि छेद 15. म्हणजे डॉग अपॉन रॅबिट ह्या दोघांच्या स्पीडचा रेशो काय येईल? 16/15. घ्या लिहून 16/15. ओके चला नेक्स्ट घ्या. बरं याचं सॉल्व करा.
स्पीड अजून करा एक्स आणि त्याच्यावरून सॉल्व करा. 60%. 60% आपल्याला नाही हो, आपल्याला मीटर पर सेकंद मध्ये काढायचे. आपल्याला स्पीडच काढायचे. अँसर तुमचं मला वाटतं 6 वगैरे आलं असेल याच्यामध्ये, किलोमीटर पर आवर मध्ये. चेक करा एकदा, परत एकदा. What percent should the speed of the car increase? अरे हां, हे दुसरं एक्झाम्पल आहे. कार कवर्स, बरोबर. कार covers a distance in 4 hours at a speed of 60 km per hour. Then by what percent should the speed of car be increased to cover the same distance in 2.5 hours? पहिल्यांदा आपण काय काढून घेऊ? डिस्टन्स काढून घेऊ. बरोबर असेल तुमचं. ते दुसरं एक्झाम्पल मी सांगितलं होतं. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. स्पीड किती दिलेलं आहे? 60 इंटू टाइम 4, 624, 240 किलोमीटर पर आवर. आता हेच डिस्टन्स आपल्याला किती वेळात कव्हर करायचे? 2 तासामध्ये. मग आपल्याला स्पीड किती असेल? तर ते काढू, 240 भागिले 2.5 बरोबर 240 गुणिले 10 भागिले 25, बरोबर. 5 5 25, त्याला किती? 5 चोक 20 राहिले 4, 40, 48 गुणिले 5 2 10, 96. तर आपल्याला विचारलं किती टक्केनं वाढेल. बरोबर आहे तुमचं. पर्सेंट ऑफ इन्क्रीज. इन्क्रीज इज इक्वल टू कसं करणार आपण? 96 - 60 डिवायडेड बाय 60 इंटू 100. 0 0 हे किती? 36 भागिले 6 इंटू 10, 6 6 36 म्हणजे 60 किलोमीटर पर आवर. बरोबर आहे. 60% ना, सॉरी, 60% ना. आपल्याला ते स्पीड
ते स्पीड 60% वाढवावी लागेल, त्यावेळेस ते किती 2.5 तासामध्ये पोहोचेल. बरोबर आहे. आता बघा बरं याचं.
चला सॉल्व करू आता. काय दिले? टू कार्स ए अँड बी लिव्ह दिल्ली ॲट 8:30 AM and 9 AM फॉर शिमला respectively. They travel at a speed of 40 km per hour and 50 km per hour respectively. How many kilometers away from Delhi will the two cars be together? तर दोन कार आहेत ते ज्या दिल्लीपासून शिमल्याला चाललेले आहेत. त्यातली समजा आपण ए अँड बी. एचं डिपार्चर टाइम म्हणजे निघण्याचा टाइम किती दिले? 8:30 AM. बीचं किती दिलेलं आहे? 9 AM. एचं स्पीड दिलेलं आहे आपल्याला 40 km/h. बीचं स्पीड दिलेलं आहे 50 km/h. तर त्यांचं म्हणणं काय की दिल्लीवरून निघाल्यानंतरनं हाऊ मेनी किलोमीटर्स अवे फ्रॉम दिल्ली म्हणजे दिल्लीपासून किती किलोमीटर अंतरावरती ह्या दोन्ही ट्रेन एकमेकाला भेटतील किंवा एकत्र असतील. आता एक जर ऑब्झर्वेशन केलं तर ही जी पहिली ए ट्रेन आहे ती 8:30ला निघते, दुसरी 9ला निघते. म्हणजे त्यांच्यामधला टाइम डिफरन्स किती आहे? अर्ध्या तासाचा. त्या अर्ध्या तासामध्ये ट्रेन ए ही काही डिस्टन्स कव्हर करेल, बरोबर ना? म्हणून आपल्याला पहिल्यांदा काय काढावं लागेल? डिस्टन्स कवर्ड बाय ट्रेन बस ए इन 30 मिनिट. डिस्टन्स कवर्ड बाय बस ए इन 30 मिनिट. डिस्टन्स covered by bus A in 30 minutes. तर ते कसं येईल? स्पीड किती यायचं? 40 इंटू 30 डिवायडेड बाय 60 आवरमध्ये कन्वर्जन केलं आपण. 3 एके 3, 3 दोन्ही 6 म्हणजे 20 किलोमीटर. म्हणजे ही सेकंड बस स्टार्ट व्हायच्या आधी पहिली बस हे 20 किलोमीटरवरती पुढे आलेली असेल, बरोबर ना? म्हणजे दुसरी बस चालू व्हायच्या आधी हिनं डिस्टन्स किती कव्हर केलेला असेल? 20 किलोमीटर कव्हर केलेलं असेल. आता त्याच्यानंतर ही आपली बस बी चालू झाली. आता बस बी चालू झाली. बस बीचं स्पीड किती आहे? 50 किलोमीटर. पण बस बी जरी चालू झाली असेल तरी बस ए तिथून पुढे कंटिन्यू चालू आहे ना. मग फक्त त्यावेळेस काय काढायचं? रिलेटिव्ह स्पीड काढायचं. म्हणजे बी आणि ए याच्यामधला डिफरन्स काढायचा. रिलेटिव्ह स्पीड स्पीड ऑफ बी अँड ए. बीचे किती आहे? 50 मायनस 40 बरोबर 10 km/h. आता हे मायनस का केलं? कारण की दुसरी बस आहे, दोन्ही एकाच दिशेला चाललेले आहेत आणि एका पाठोपाठ एक आहे. त्यावेळेस काय करायचं? मायनस करायचं. ज्यावेळेस दोन्ही अशा अपोजिट दिशेने येतील त्यावेळेस काय करणार? त्यांच्या स्पीडचं प्लस करायचं. मग आता टाइम काढून घ्या पहिल्यांदा. टाइम हे 20 किलोमीटर जे पुढे गेले होते ते कॅचअप करण्यासाठी बीला टाइम किती लागेल ते काढून घेऊ. म्हणजे 20 डिवायडेड बाय 10 म्हणजे 2 आवर झालं, 2 तास. मग 2 तासामध्ये बस बी किती डिस्टन्स कव्हर करेल? त्या डिस्टन्सवरती ह्या दोन्ही गाड्या एका वेळेस एका ठिकाणी येतील. म्हणजे डिस्टन्स कव्हर्ड बाय बस बी इन 2 आवर. डिस्टन्स कव्हर्ड बाय बस बी इन 2 आवर्स म्हणजे 2 इंटू बसचं स्पीड काय? 50 इज इक्वल टू 100 किलोमीटर. म्हणजे 100 किलोमीटरवरती त्या भेटतील. किती? 100 किलोमीटरवरती त्या भेटतील. हां, आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की तुम्ही जर 2 तास घेत असाल तर त्याला बीचंच घ्यायचं. परंतु जर तुम्ही एचं स्पीड घेतलं तर ते ॲन्सर चुकेल. पण एचं जर घ्यायचं असेल तुम्हाला तर हे 2 तास प्लस हे सुरुवातीचा अर्धा तासाचा डिफरन्स आहे ना, ते काउंट करून म्हणजे 2.5 इंटू 40 करायचं म्हणजे 100 येईल.
एवढं लक्षात ठेवा. ओके, चला नेक्स्ट. याच्यामध्ये स्पीड अजून करा. स्पीड एक्स माना, त्याच्यावरून 1 तास 40 मिनिटामध्ये किती डिस्टन्स कव्हर होते ते काढा आणि मग तिथून पुढे सॉल्व करायला सुरुवात करा. त्याशिवाय नाही जमणार हे. बट ट्राय तरी करा, नाहीतर मग आपण सॉल्व करू. काय दिले? वाईल कव्हरिंग अ डिस्टन्स ऑफ 24 किलोमीटर, ये नोटिस दॅट आफ्टर वॉकिंग फॉर 1 hours and 40 minutes the distance covered by him was 5/7 of the remaining distance. What was the speed in meter per second? तर आपल्याला स्पीड काढायची मीटर पर सेकंड मध्ये किती स्पीड असेल ते. पहिल्यांदा आपण अज्युम करू. अज्युम स्पीड इज इक्वल टू एक्स. अज्युम स्पीड इज इक्वल टू एक्स किलोमीटर पर आवर. पहिल्यांदा
हे जे 1 तास 40 मिनिट चाललेलं असेल ना, त्याच्यामध्ये किती डिस्टन्स कव्हर केलेलं ते काढून घेऊ. डिस्टन्स कवर्ड बाय डिस्टन्स कवर्ड इन डिस्टन्स कवर्ड इन 1 hour 40 minutes. 1 hour 40 minutes. बरोबर. म्हणजे किती होईल हे 140/60 म्हणजे 4 बेत्रिक 6 5/3 hours. 5/3 hours. तर डिस्टन्स किती होईल मग 5/3 इंटू एक्स म्हणजे 5x/3 किलोमीटर एवढं डिस्टन्स चालेल. आता आपल्याला टोटल किती चालायचं आहे हे 24 किलोमीटर आहे. टोटल किती आहे हे इथून इथे 24 किलोमीटर आहे. 24 किलोमीटर. आता इथे त्यांनी काय म्हणले की एवढं डिस्टन्स 1 तास 40 मिनिटं म्हणजे एवढं डिस्टन्स चालल्यानंतर ना त्याला असं कळलं की त्याने जेवढं डिस्टन्स केलेलं आहे तेवढं 5/7 ऑफ रिमेनिंग डिस्टन्स म्हणजे इथून इथपर्यंत आला असेल ना समजा. इथून इथपर्यंत आला हे काय झालं आपलं 5/3 एवढं डिस्टन्स कव्हर केलं. तर ते काय म्हणतात की हे जे डिस्टन्स आहे ते कशाचे इक्वल आहे तर रिमेनिंग डिस्टन्सच्या 5/7 आहे. रिमेनिंग डिस्टन्सच्या 5/7 आहे. मग पहिल्यांदा रिमेनिंग डिस्टन्स काढून घ्या. रिमेनिंग डिस्टन्स किती येईल 24 - 5x/3. 24 - 5x/3 बरोबर. रिमेनिंग डिस्टन्स. आता हे डिस्टन्स हे इथून एवढं डिस्टन्स 5x/3 आणि हे डिस्टन्स हे दोन्ही सेम कधी असेल तर 5/7 ना 5/7 ऑफ 24 - 5x/3. तर 5x/3 इज इक्वल टू 5/7 इंटू 24 - 5x/3. सॉल्व करा बरं आता एवढं. याच्यावरून आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढा बरं. km/h बरोबर आहे. आता त्याचं फक्त मीटर पर सेकंड मध्ये काय सिम्पल होतं थोडं. तर आता हे सॉल्व करू आपण.
6 किलोमीटर पर आवर हे उत्तर बरोबर आहे. आता मी काय करेन, हे 7 म्हणजे 5x/3 यायला इंटू 7/5 न मल्टिप्लाय करेन इज इक्वल टू 24 मायनस 5x/3. 5 कॅन्सल झालं म्हणजे 7x/3 इज इक्वल टू 24 मायनस 5x/3. हे मायनस आहे ते अलीकडे घेऊ म्हणजे कसं येईल, 7x/3 प्लस 5x/3 इज इक्वल टू 24. 7x/3 प्लस 5x/3 इज इक्वल टू 24. ओके, म्हणजे काय येईल, 12x 12x/3 इज इक्वल टू 24. हे किती येईल, 3 × 12, एक्स इज इक्वल टू 6 किलोमीटर पर आवर. एक्स इज इक्वल टू 6 किलोमीटर पर आवर. आपल्याला कशात विचारले, मीटर पर सेकंदमध्ये. मग त्याचं कसं करणार आपण, 6 × 5/18 मीटर पर सेकंद म्हणजे 6×3 = 18, 503 मीटर पर सेकंद आला प्लस स्पीड. ओके, आज आपण इथेच थांबू. राहिलेले आपण याच्यावरती नेक्स्ट एक्झाम्पलला, नेक्स्ट लेक्चरला बघू.
बघा चला काय दिले क्वेश्चन आपल्याला. नाही सुटला अजून. सिंपल आहे हो, बघा ट्राय करा बरं. ॲव्हरेज स्पीड तर काढायचं आपल्याला. बघा काय दिले आपल्याला. अ ट्रिप टू डेस्टिनेशन इज मेड इन द फॉलोइंग वे. म्हणजे एक ट्रिप झालेली आहे, तर त्याच्यामध्ये 900 किलोमीटर बाय अन ॲव्हरेज स्पीड. 900 किलोमीटर कशानं गेलेलं आहे? ट्रेननं. 900 किलोमीटर ट्रेननं. ॲव्हरेज स्पीड किती दिलेलं आहे? 60 किलोमीटर पर आवर. ॲव्हरेज स्पीड 60 किलोमीटर पर आवर. परत पुढचे 3000 किलोमीटर कशानं ॲव्हरेज स्पीड 500 किलोमीटर पर आवरनं एरोप्लेनने गेलेले. हं? परत 400 किलोमीटर हे 25 किलोमीटर पर आवरनं कशाने गेलेले आहेत? बोटनं. आणि 15 किलोमीटर पर आवर हे ॲव्हरेज स्पीड ऑफ टॅक्सीनं 45 किलोमीटर प्रति आवरनं गेलेले आहेत. मग पहिल्यांदा आपण काय काढून घेऊ? त्यांचं टाइम काढून घेऊ. ॲव्हरेज. आता ॲव्हरेज म्हणजे कसं असेल हो? ॲव्हरेज स्पीड कसं काढणार आपण? ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. बरोबर ना? आता टोटल डिस्टन्स तर आपल्याला काढता येईल. टोटल डिस्टन्स कसं करणार आपण? टोटल डिस्टन्स इज इक्वल टू हे 900 किलोमीटर ट्रेनचे, प्लेनने किती? 3000 प्लस 400 किलोमीटर कशाने? बोटीने. आणि 15 किलोमीटर बाय टॅक्सीने +15. बरोबर. मग आता याच्यावरून किती आलं? हे 15 आहेच राहील. 15 आहेच. 4 9 1303 हातचे आले 1. 4315 किलोमीटर म्हणजे आपल्याला टोटल डिस्टन्स मिळाला. आता काय काढायचं आपल्याला? टोटल टाइम काढायचा आहे. मग टोटल टाइम कसं काढणार? आता टाइम बाय ट्रेन पहिल्यांदा काढून दाखवतो, त्याच्या पुढं तसं तुम्ही सॉल्व्ह करा. टाइम बाय ट्रेन. ट्रेननं टाइम किती लागेल? आता ट्रेननं किती डिस्टन्स कव्हर केले? 900. स्पीड किती आहे तिचं? 60. ओके. 6 1 6 राहिले 3. 15 90 म्हणजे 15 आवर राहिले. हे झालं ट्रेनचे. अशाच पद्धतीने एरोप्लेनचे किती असेल? त्याला आपण T1 म्हणू. T2 कसं काढणार? एरोप्लेन डिस्टन्स किती कव्हर केले? 3000 भागिले हे किती आहे? त्याचं स्पीड 500. 6 आवर. हे काय झालं? T2. असं T3 आणि T4 काढा. आणि मग शेवटी हा फॉर्म्युला जो आहे ना आपला, त्याच्यात व्हॅल्यू टाका. त्याच्यावरून येईल अँसर आपला. बरं ट्राय करा.
आलं उत्तर? बघा मग आता T3 किती येईल? T1 किती आला आपला 15. T2 आला 6. आता T3 आणि T4 काढून घेऊ. T3 इज इक्वल टू 400 किलोमीटर हे 25, 400 भागिले 25. 25 एक 25 राहिले 15, 25 150. म्हणजे T3 आला 15 आपला. आता T4 किती असेल आपला? 15 किलोमीटर टॅक्सी, त्याचा स्पीड आहे 45, म्हणजे 15/45 म्हणजे 1/3. 1/3. आता काय करायचं, फक्त ही जी व्हॅल्यू आलेली आहे 4315, 4315 भागिले T1 किती आहे 15, T2 किती आहे 6, T3 किती आहे 15, T3 16 आहे, सॉरी T3 16 आहे, T3 16 आणि T4 किती आहे 1/3. आता याचा छेद समान करून घेऊ आणि सॉल्व्ह करू आता हे. म्हणजे 4315 इंटू 3 डिवायडेड बाय 15×45 प्लस 18 प्लस 16×48 प्लस 1. तर याचं जर सॉल्व केले आन्सर किती ते बघू बरं. आता मी या साईडचं रफ करतो, म्हणजे कॅल्क्युलेशन आपल्याला तिथे जा. 4315 इंटू 3 डिवायडेड बाय 8 आणि 8 16, 16 आणि 17, 17 आणि 5 22, 2 हातच्या आले 2, 4 आणि 2 6, 6 आणि 7, 7 आणि 5 12, 122, 122. तर आता याचं उत्तर किती येते बघा बरं. 4315 इंटू 3 डिवायडेड बाय 122. वन वन टू आहे, सॉरी 112 इथे बेरीज 25 45 16 15 112. तर याचं उत्तर येईल बघा 115, 65/115 किलोमीटर पर आवर. सॉल्व करताय का नाही? ॲव्हरेज स्पीड किती आले हे? ॲव्हरेज स्पीड एवढा आला.
318 गेले. सॉल्व करायचा प्रयत्न करा बरं का. अवघड वाटते म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. चला नेक्स्ट. याचं उत्तर आलं पाहिजे तुम्हाला. बघा आता काय दिलेलं आहे त्यांनी. Peter can cover a certain distance in 1 hour 24 minutes by covering two-thirds distance at 4 km per hour and rest at 5 km per hour. Find the total distance. मग आता अज्युम करा टोटल डिस्टन्स इज इक्वल टू एक्स. अज्युम टोटल डिस्टन्स इज इक्वल टू एक्स. बरोबर. आणि टोटल टाइम किती लागलेला आहे त्यांना? 1 तास 24 मिनिट. टोटल टाइम इज इक्वल टू 1 hour 24 मिनिट. 1 24/60. 1 6 24 6 10 60. 1 2/5. तर आपण याचं किती म्हणू शकतो? 7/5 आवर टोटल टाइम आपला झाला. मग हा जो टोटल टाइम आहे, समजा की टोटल डिस्टन्स एक्स आहे. त्याच्यातलं त्याने 4 किलोमीटर पर आवरनं 2/3 डिस्टन्स कव्हर केले. म्हणजे 2/3 ऑफ एक्स. स्पीड किती आहे? 4 किलोमीटर पर आवर. आणि राहिलेले
किती स्पीड आहे 5 किलोमीटर पर आवर. इथे किती स्पीड आहे 5 किलोमीटर पर आवर. 5 किलोमीटर पर आवर. तर आपल्याला पहिल्यांदा रिमेनिंग डिस्टन्स काढून घेऊ. रिमेनिंग डिस्टन्स कसं काढणार? एक्स मायनस 2/3 ऑफ एक्स. रिमेनिंग डिस्टन्स, रिमेनिंग डिस्टन्स एक्स मायनस 2/3 ऑफ एक्स म्हणजे x/3 आलं. हे डिस्टन्स काय आलं? x/3. आता या हे जो टोटल टाइम दिलेला आहे 705 तास, हा कशासाठी? हा इथून इथे येण्यासाठी प्लस इथून इथे येण्यासाठी लागणाऱ्या दोन्ही टाइमचं ॲडिशनच असणार ना. म्हणजे टोटल टाइम इज इक्वल टू काय असणार आहे? T1 प्लस T2. टोटल टाइम किती आहे? 705. T1 किती आहे आपला? काढायचा. आता T1 कसा काढणार? डिस्टन्स अपॉन स्पीड घेणार ना. मग डिस्टन्स किती आहे? 2/3x/4 प्लस x/3 डिवायडेड बाय 5. म्हणजे 7/5 इज इक्वल टू 2x/12 प्लस x डिवायडेड बाय 15. x/15. बरोबर, पुढचं तरी सॉल्व करा. सॉल्व काय भानगड आहे यांना? एक सुद्धा सॉल्व करा नाही. बरोबर, याच्यावरून टोटल डिस्टन्स काढा. सॉल्व करू. आता याचा आपण एलसीएम घेऊ. 60 किंवा 15ने केलं तरी चालेल. 7/5 इज इक्वल टू 30x प्लस 12x डिवायडेड बाय 12 इंटू 15. म्हणजे मी छेद समान केला. तर आता ही किती होईल? 7/5 इज इक्वल टू 42x डिवायडेड बाय 12 इंटू 15. x इज इक्वल टू
7/5 into 12 into 15 divided by 42. 7 सकून 42, 5 त्रिक 15, 3 दोन्ही 6 आणि 20 सक 12 म्हणजे x इज इक्वल टू 6 किलोमीटर एवढं डिस्टन्स झालं. x इज इक्वल टू 6 किलोमीटर एवढं डिस्टन्स झालं. घ्या लिहून आता हे. चला नेक्स्ट. अजून करा की टोटल डिस्टन्स x आहे त्याच्यावरून सॉल्व करा. अजून करा टोटल डिस्टन्स x आहे त्याच्यावरून सॉल्व करा. जसं आताच्या पद्धतीने सॉल्व केलं ना तसंच टोटल डिस्टन्स x आहे. टाइम काढा प्रत्येकाचा आणि त्याच्यावरून सॉल्व करा. चला सॉल्व करा. अजून टोटल डिस्टन्स काय करा अजून करा x करा.
टोटल डिस्टन्स इज इक्वल टू एक्स. ते काय म्हणतात की 1/3 ऑफ जर्नी वॉज कवर्ड ॲट स्पीड ऑफ 20 किलोमीटर पर आवर. म्हणजे T1 काय काढणार 1/3 ऑफ एक्स डिवायडेड बाय 20. बरोबर ना. 1/3 डिस्टन्स T1 टाइम किती लागेल 1/3 एक्स डिवायडेड बाय 20 म्हणजे किती होईल एक्स बाय 60. T2 किती सांगितलं त्यांनी की 1/4 ॲट 30 किलोमीटर पर आवर 30 म्हणजे एक्स डिवायडेड बाय 120 आणि रेस्ट ॲट द स्पीड ऑफ 50 किलोमीटर पर आवर. मग रेस्ट डिस्टन्स किती राहील रेस्ट डिस्टन्स एक्स मायनस 1/3 ऑफ एक्स प्लस 1/4 ऑफ एक्स मायनस 4x प्लस 3x डिवायडेड बाय 12. म्हणजे काय होईल 12x मायनस 7x डिवायडेड बाय 12 इज इक्वल टू 5x डिवायडेड बाय 12. बरोबर. एक्स मायनस 12x मायनस 7x डिवायडेड बाय 12 काय होईल 5x बाय 12. हे रिमेनिंग डिस्टन्स. मग T3 काय येईल आपला 5x बाय 12 डिवायडेड बाय स्पीड 50 म्हणजे 5x डिवायडेड बाय 12 इंटू 50 5 10 50 म्हणजे एक्स बाय 120 एक्स बाय 120. बरोबर. मग आता काय करू आपण ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू काय येणार आहे ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. टोटल डिस्टन्स आपण किती अजून केलेलं आहे एक्स डिवायडेड बाय टोटल टाइम किती आहे T1 किती आहे आपला एक्स बाय 60 प्लस T2 किती आहे आपला एक्स बाय 120 प्लस T3 किती आहे एक्स बाय 120. मग आपल्याला काय करायचं छेद समान करायचं म्हणजे इथे काय करणार आपण छेदला 120 करून घेणार म्हणजे काय होईल इथं एक्स इंटू 120 येईल वरती डिवायडेड बाय 2x प्लस एक्स प्लस एक्स. हे किती होईल एक्स इंटू 120 डिवायडेड बाय 2 3 4x एक्स एक्स कॅन्सल म्हणजे 30 किलोमीटर पर आवर. ओके 30 किलोमीटर पर आवर एवढं आपलं आन्सर आलं.
बघा बरं याचं त्याच्यानं. काय दिलेलं आहे? A man traveled from a village to post office at a rate of 25 kilometers per hour and walked back at a rate of 4 kilometers per hour. If the whole journey took 5 or 48 minutes, find the distance of post office from the village. म्हणजे इथे आपण समजा तेच विलेज आहे आणि इथे काय पोस्ट ऑफिस आहे. तू जाताना किती ते स्पीड होतं? 25 किलोमीटर पर आवर होतं. आणि रिटर्न येताना किती होतं? 4 किलोमीटर पर आवर होतं. 4 किलोमीटर पर आवर. बरोबर. आता ते काय म्हणतात की होल जर्नी टुक्स टाइम, म्हणजे पूर्ण जर्नीला टाइम किती घेतला? 5 hours 48 minutes. 5 तास 48 मिनिट एवढा टाइम लागला. मग टाइमचं पहिल्यांदा आपण कन्वर्जन करून घेऊ तासामध्ये. टाइम किती आहे? 5 hours 48 मिनिट. 5 48 डिवायडेड बाय 60 म्हणजे 5. 8 × 48 6 × 10 = 60. 5 त्याच्यानंतर 4/5 येईल. 25 29/5 आवर. 29/5 आवर. ओके. आता त्यावेळेस अशी कंडिशन असेल की एका ठिकाणावरून जाऊन परत त्याच ठिकाणी येतोय आणि स्पीड वेगवेगळं आहे. बघा स्पीड वेगवेगळं पाहिजे. स्पीड वेगवेगळं असेल तर त्यावेळेस ॲव्हरेज स्पीड कसं करणार आपण? ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू 2xy/x+y. म्हणजे 2 × x किती आहे आपला? 25. कोणालाही घ्या, x 4ला घेतला तरी चालेल. 25 × 4/25 + 4 म्हणजे 2 × 25 × 4/29. हे आहे असं ठेव, कारण इथे 29 कॅन्सल होऊन जाईल. मग आता आपल्याला ॲव्हरेज स्पीड पण मिळालं. आता काय काढायचं आपल्याला? डिस्टन्स ऑफ पोस्ट ऑफिस फ्रॉम द विलेज. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम डिवायडेड बाय 2 करावा लागेल. कारण की हा जो टाइम आहे तो जाताना आणि रिटर्न येताना दोन्हीचा मिळून टाइम आहे. 29/5 हा जो टाइम आहे तो जातानाचा आणि रिटर्न येतानाचा दोन्हीचा मिळून आहे. म्हणून याला मी डिवायडेड बाय 2 केले आताच, किंवा नंतर जरी केलं तरी चालतं. मग आता स्पीड किती आहे आपलं? 2 × 25 × 4 डिवायडेड बाय 29 इंटू टाइम किती आहे? 29/5 इंटू 1/2. 29 गेले कॅन्सल. 2 गेले कॅन्सल. 5 5 25 5 कॅन्सल. 5 20 म्हणजे 20 किलोमीटर एवढं डिस्टन्स असेल. 20 किलोमीटर एवढं डिस्टन्स असेल. ओके, घ्या लिहून एवढं.
ओके, तर आता नेक्स्ट ट्राय ट्राय करा बरं. हा, काय दिलेलं आहे? An aeroplane flies along the four side of square at the speed of 100, 12, 200, 300 and 400 kilometer per hour. Hmm? Find the average speed of plane around the field. म्हणजे एक स्क्वेअर फील्ड आहे. स्क्वेअर म्हणल्यावर सगळ्या बाजू सारख्याच आहेत. तर ते काय म्हणतात की इथे जर त्याचं 100 किलोमीटर पर आवर स्पीड असेल, इथे किती असेल 200 किलोमीटर पर आवर, इथे किती असेल 300 किलोमीटर पर आवर, इथे किती असेल 400 किलोमीटर पर आवर, असे स्पीड दिलेले आहेत. तर ते काय म्हणतात की आपल्याला त्याचं ॲव्हरेज स्पीड काढायचं. आता ॲव्हरेज स्पीड काढण्यासाठी आपल्याला काय लागतं? ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला आपला ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स अपॉन टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. टोटल टाइम. आता टोटल डिस्टन्ससाठी पहिल्यांदा काय करावं लागेल? आपल्याला अज्युम करावं लागेल. अज्युम द डिस्टन्स, हे जे डिस्टन्स आहे ते एक्स मानू. कुठले? ए टू बी, ए बी सी. मग हे ए टू बी जर एक्स असेल तर बी टू सी हे देखील एक्स असेल, सी टू डी हे देखील एक्स असेल आणि हे देखील एक्स असेल. बरोबर? मग मी काय म्हणेन की टोटल डिस्टन्स कसं होईल? टोटल डिस्टन्स इज इक्वल टू एक्स प्लस एक्स प्लस एक्स प्लस एक्स इज इक्वल टू 4x. मिस्टेक जनरली आपल्याकडे इथंच येते. आपण एक्स मानतो, अज्युम करतो आणि टोटल डिस्टन्स देखील एक्सच घेतो. पण हे इथून एवढ्याच एक्स आहे तर हे देखील एक्स असणार, कारण की आपले प्लेन कसं असं फिरते ना. मग आता टोटल टाइम काढायचा. मग T1 काय येईल आपला? T1 इज इक्वल टू एक्स डिवायडेड बाय 100 येईल. T2 काय येईल? एक्स डिवायडेड बाय 200 येईल. T3 काय येईल? एक्स डिवायडेड बाय 300 येईल. आणि T4 काय येईल? एक्स डिवायडेड बाय 400 येईल. मग ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स किती आहे? 4x डिवायडेड बाय, इथे काय होईल? एक्स डिवायडेड बाय 100 प्लस एक्स डिवायडेड बाय 200 प्लस एक्स डिवायडेड बाय 300 प्लस एक्स डिवायडेड बाय 400. जर आता आपण जर याचा छेद समान केला, याचा छेद किती येईल समान? 1 2 3 4 चा लसावी किती येतो? 12 येतो. तर 1200 येईल ना. म्हणजे 4x
इंटू 1200 डिवायडेड बाय इथे किती येईल 12x प्लस 6x प्लस 4x प्लस 3x म्हणजे 4x इंटू 1200 डिवायडेड बाय 12 18 18 4 22 22 आणि 3 25 25x एक्स एक्स कॅन्सल झालं मग याचं किती होईल 25 चोक 100 राहिले किती 20 झाले 200 25 8 200 48 96 96 आणि परत किती होईल त्याचं 48 गुणिले 4 8 32 2 8 3 4 16 आणि 3 19 192 किलोमीटर पर आवर त्याचं ॲव्हरेज स्पीड असेल 192 किलोमीटर पर आवर एवढं स्पीड असेल घ्या लिहून एवढं ओके चला बघा बरं एवढं ट्राय करा बघा A fast train takes 3 hours slow less than a slow train for a journey of 600 kilometers per hour. If the speed of slow train is 10 kilometers per hour less than that of fast train, what is the total? What is the स्पीड ऑफ टू ट्रेन आपल्याला दोन ट्रेनची स्पीड काढायची तर अशा वेळेस असे एक्झाम्पल आले असताना कन्फ्युज व्हायचं नाही फक्त काय करायचं दिलेलं बघा की दोघांमधला डिफरन्स दिलेला आहे किती 3 तासाचा म्हणजे समजा इथून डिस्टन्स आहे ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी आहे तर इथं पी आणि क्यू त्या दोन ट्रेन पी ट्रेन जर समजा आपण फास्ट घेतली हा
आणि क्यू ट्रेन स्लो घेतली. तर फास्ट ट्रेन ही काय 3 तास अगोदर पोचते अर्ली. हां, आणि ही काय 3 आवर लेट पोचते. हिचं ह्या दोघांच्या स्पीडमधला डिफरन्स किती दिलेला आहे 10 km/h. स्पीड ऑफ स्लो ट्रेन 10 km लेस दॅन फास्ट ट्रेन. म्हणजे स्लो ट्रेन ही फास्ट ट्रेनपेक्षा 10 किलोमीटर न त्याचं स्पीड कमी आहे. तर मग काय करायचं, अज्युम करा स्पीड ऑफ फास्ट ट्रेन इज इक्वल टू एक्स. स्पीड ऑफ फास्ट ट्रेन इज इक्वल टू एक्स. ओके. जर फास्ट ट्रेनचं एक्स असेल तर स्लो ट्रेनचं काय असणार आहे x-10. स्पीड ऑफ स्लो ट्रेन इज इक्वल टू x-10 आलं. बरोबर, x-10. आता डिस्टन्स दिलेलं आहे आपल्याला 600 किलोमीटर. हे 600 किलोमीटर डिस्टन्स आहे ते दोन्ही ट्रेननं कव्हर केलेलं आहे. बरोबर ना, म्हणजे फास्ट आणि स्लो दोन्ही ट्रेननं कव्हर केलेलं आहे. परंतु त्यांच्यातला डिफरन्स किती आहे 3 तासाचा डिफरन्स आहे. मग मी इक्वल टू डिफरन्स 3 आवर घेतो. मग इथे काय असणार आहे टाइम मायनस टाइम. आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की हा डिफरन्स 3 तासाचा आहे. इथे पहिल्यांदा फास्ट घेणार का स्लो घेणार, तर इथं पहिल्यांदा आपण स्लो घ्यायचं, कारण की स्लोला जास्त वेळ लागेल ना. आणि इथं काय घेणार फास्ट घेणार. बघा, स्लोला जास्त वेळ लागेल म्हणून स्लो पहिल्यांदा घ्यायचं, कारण की स्लो जर 13 तासामध्ये पोहोचत असेल, फास्ट ट्रेन कितीमध्ये 10 तासामध्ये, तरच दोघांचा डिफरन्स पॉझिटिव्ह येईल 3 तास येईल. जर तुम्ही उलट केलं फास्ट आधी घेतलं स्लो घेतल्यानंतर ना, तर डिफरन्स तुमचा निगेटिव्ह मध्ये येईल. म्हणून स्लो ट्रेनचा टाइम जास्त लागेल ना. आता टाइम कसा काढतो आपण, डिस्टन्स किती 600, स्पीड किती आहे स्लोचं x-10 मायनस 600 डिवायडेड बाय x इज इक्वल टू 3. मग मी काय करेन 600 कॉमन काढेन. 600 1/x-10 मायनस 1/x इज इक्वल टू 3. 600 डायरेक्ट पलीकडे म्हणजे सोपं जाईल. 1/x-10 मायनस 1/x इज इक्वल टू 3/600. ओके. आता परत पुढे कसं होईल याचं 3/600चं आपण अजून रिडक्शन करू, म्हणजे हे किती येतील 200, 1/200 येईल. आता इथे छेद समान करू, म्हणजे x-x+10 डिवायडेड बाय x² मायनस 10x इज इक्वल टू 1/200. मायनस प्लस कॅन्सल झालं तर काय राहिलं इकडं 10 डिवायडेड बाय x² मायनस 10x इज इक्वल टू 1/200 राहिलं. आता हे सॉल्व करायचं, आपलं आन्सर येऊन जाईल. चला सॉल्व करू आता. म्हणजे हे कसं होईल आता 200 गुणिले 10 म्हणजे 2000 होईल, बरोबर x² मायनस 10x. म्हणजे x² मायनस 10x मायनस 2000 बरोबर 0. तर याचं जर आपण हे फॅक्टर पाडले तर -50 प्लस 40 म्हणजे 5×20 बरोबर ना. तर ज्यावेळेस असं असेल त्यावेळेस एक्स इज इक्वल टू 50 येतं, ज्याला मायनस साईन असेल ते आपलं अँसर असतं. परंतु त्यावेळेस लक्षात घ्यायचं की इथे कोणता फॅक्टर उभा नाही ना, म्हणजे इथे 4 वगैरे किंवा 1च्या पुढे जर असेल तर ते सॉल्व करायचं. नसेल फक्त x² डायरेक्ट असेल तर ज्याला मायनस साईन आले त्याला डायरेक्ट उत्तर कन्सिडर करायचं. x50 आलं म्हणजे x50 आलं तर स्लो ट्रेनचं किती येईल 40 आलं. हे झाले आपले अँसर. ओके.
इथे आज आपण थांबू. राहिलेले एक्झाम्पल उद्या बघू.